वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी व तालुक्यातील सर्व शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा परिचय तसेच मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला। यावेळी कुरुंदवाड येथील टेनिस क्लब या ठिकाणी मोठ्या संख्येने तालुका पदाधिकारी व तालुक्यातील सर्व शाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तालुक्यामधील पदाधिकारी कार्यकर्ते यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा कॉर्नर सभा रॅली घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डी.सी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मी कुणाची मते खाण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभा राहिलो नाही। मला खात्री आणि विश्वास आहे लोकांनीच मला निवडून द्यायचे ठरवले आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.सी. पाटील यांनी व्यक्त केले। पाटील म्हणाले, आमची रणनीती बहुजन समाजाला विश्वासात घेणे आणि पाऊल पुढे टाकणे। वंचित आघाडीचा विचार घेऊन मी पुढे जातोय। अन्यायाविरुद्ध न्याय मिळवणे आणि सामान्य गरीब नागरिकाला सत्तेच्या प्रवाहात आणणे आणि संविधान वाचवणे याला आमचे प्राधान्य आहे, असे सांगत त्यांनी काही प्रश्न सोडवणार असल्याचे म्हटले। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रभारी क्रांतिताई सावंत, महाराष्ट्र प्रदेश कमिटी सदस्य विश्वजित कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, जिल्हा महासचिव पुंडलिक कांबळे, जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष भीमराव तांबे, शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व तालुक्यातील शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।